एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय. दिग्गजांना डावलून नव्या चेहऱ्यांना दिली आहे संधी. आगामी 2026च्या राज्यसभा निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. अनेक अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अत्यंत अनपेक्षित पाऊल उचलले आहे. पक्षाने प्रस्थापित नेत्यांना बाजूला ठेवत ज्योती वाघमारे या नव्या चेहऱ्याला राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचे निश्चित केले आहे. या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांचे अंदाज पूर्णपणे चुकले असून पक्षांतर्गत नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याचा संदेश यातून दिला गेल्याचे मानले जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला आलेली एक जागा लक्षात घेता पक्षाने ज्योती वाघमारे यांच्यासह रोहित टिळक यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. थोड्याच वेळात पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी निश्चित करण्यापूर्वी शिवसेनेमध्ये राहुल शेवाळे, शायना एनसी, रोहित टिळक, ज्योती वाघमारे अशा 4 नावांवर सविस्तर चर्चा झाली होती. यामध्ये सुरुवातीपासूनच ज्योती वाघमारे आणि राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर पाहायला मिळत होते. मात्र अखेरच्या क्षणी पक्षांच्या वरिष्ठांनी धक्कातंत्रांचा वापर करत ज्योती वाघमारे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यसभा निवडणुकीत 2 उमेदवार दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील पहिल्या उमेदवाराचे नाव आहे ज्योती वाघमारे. सोलापूर येथील पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्या असून त्या दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात. तर दुसरे उमेदवार म्हणून पुढे आलेले रोहित टिळक हे लोकमान्य टिळक यांचे पणतू असून ते पुण्यातील काँग्रेसचे सदस्य आहेत. शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार विजयी करण्यासाठी आणखी 9 अतिरिक्त मतांची आवश्यकता भासणार आहे. या दुसऱ्या उमेदवाराची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या अटीतटीच्या निवडणुकीकडे केंद्रित झाले आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानेही आपल्या 4 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाच्या सध्याच्या संख्याबळानुसार त्यांचे 3 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. परंतु 4थ्या जागेवर विजय मिळवण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे गटाच्या अतिरिक्त मतांची गरज घ्यावी लागणार आहे. भाजपने कालच विनोद तावडे, रामराव वडकुते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि माया युनाते यांना संधी दिली आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पार्थ पवार आणि महाविकास आघाडीकडून खुद्द शरद पवार हे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड हे सदस्य आता निवृत्त होत असून या रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 5 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. 6 मार्चला अर्जाची छाननी होईल. 9 मार्च रोजी उमेदवार मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजेनंतर मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल स्पष्ट होणार आहेत. कोण निवडून येईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहेच. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत रहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे.